धुळ्यात मनपा निवडणुकीत भाजपाला बहुमत. आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपाला 50 जागा. याबाबत अधिकृत अशी की धुळे मनपा निवडणूक 2026 निवडणूक प्रक्रिया अंतर्गत काल दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडले, तर सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी निकाल घोषित करण्यात आला. यावेळेस एकूण 19 प्रभागातील निकाल या ठिकाणी घोषित करण्यात आला. प्रसंगी या ठिकाणी भाजपाला या अगोदरच 4 जागा या बिनविरोध झाल्या होत्या, तर 46 जागा या ठिकाणी भाजपाला विजय मिळण्यात यशस्वी झाले, तर एकूण 50 जागांवर भाजपाने बहुमत मिळवले असून भव्य जल्लोष या ठिकाणी विजयी झालेल्या उमेदवारांकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला. ज्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपाच्या उज्ज्वला रणजित भोसले या बिनविरोध झाल्या होत्या. योगिता संजय कुटे, ललित गंगाधर माडी, सुभाष सुखलाल जगताप या उमेदवारांनी या ठिकाणी विजय मिळवला. तर प्रभाग 2 मधून कविता शरद सोनवणे, डॉक्टर निशा सुशीलकुमार महाजन, प्रभावती विलास शिंदे, सुनील उर्फ नंदूभाऊ वसंतराव सोनार या 4ही उमेदवारांनी प्रभाग 2 मधून विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक 3 मधून शोभा संजय भील भाजप, मिनल आकाश परदेशी, युवराज उर्फ सनी, लक्ष्मण चौधरी, देवेंद्र चंद्रकांत सोनार या 4ही उमेदवारांनी देखील प्रभाग 3 मधून विजय मिळविला. प्रभाग 5 मधून नागसेन दामोदर बोरसे, प्रतिभा शिवाजी चौधरी, संध्या सागर कदम, कृपेश लक्ष्मण नांद्रे. प्रभाग 6 मधून भगवान शंकर गवडी, ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या, तर वैभवी अमित दुसाने, कमलेश नारायण देवरे. प्रभाग 7 मधून वंदना संजय भांबरे, रंगनाथ रतन ठाकरे, रुपाली जगदीश पाटील, विजय अरुण देवरे. प्रभाग क्रमांक 8 मधून लताबाई हरिश्चंद्र अहिरे उर्फ अहिरराव या शिवसेना शिंदे गटातून विजयी झाल्या, तर या ठिकाणी योगेश इशी यांचा पराभव झाल्याने भाजपाची 1 जागा या ठिकाणी पराभूत झाली. तर यात प्रभाग 8 मधून प्रियंका खंडू बोरसे, उज्ज्वला अनिल ठाकरे, निलेश चंद्रकांत नेमाने हे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले. तर प्रभाग 9 मधून पूनम जितेंद्र सिरसाट, प्रदीप पुरंदास बैरागी, लताबाई यशवंत सोनार, संजय सुधाकर जाधव. प्रभाग 10 मधून सुनील तुळशीराम बैसाने, प्रतिभा अनिल पाटील, किरण राकेश कुलेवार, ललित वीरभान आरुजा. तर प्रभाग 11 मधून रोहित भानुदास चांदोडे, मायादेवी महादेव परदेशी, कल्पना सुनील महाले, चेतन संजय गवडी. प्रभाग 12 मधून प्रदीप करपे, जयश्री कमलाकर आयराव, शीतल राहुल वाघ, विक्रम छोटू फकीरा थोरात. प्रभाग 16 मधून धीरज रामेश्वर परदेशी, कल्याणी सतीश आंबेडकर, पुष्पा राजेश पवार हे 3 उमेदवार भाजपचे, तर शिवसेना शिंदे गटाचे दीपक बंटीभाऊ सुरेश खोपडे हे विजयी झाले. प्रभाग 17 मधून अमोल पावबा मासुडे, भाजप हे अगोदरच बिनविरोध झाले होते, तर त्याचबरोबर सुरेखा चंद्रकांत उगले भाजप बिनविरोध झाले होते. धीरज जवाहरलाल कलंत्री शिंदे शिवसेना गट, गीता तुषार नवले शिंदे शिवसेना गटातून या ठिकाणी निवडून आले. तर प्रभाग 18 मधून चित्रलेखा विक्की परदेशी, मंगला सुनील सोनवणे, सारिका प्रवीण अग्रवाल, एकूण 50 उमेदवार हे या ठिकाणी भाजपचे निवडून आल्याने या ठिकाणी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळेस सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी भाजपाचा विजय असो जय घोषणा करीत या ठिकाणी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. तर प्रभाग 7 मधून देखील वंदना संजय भांबरे, रंगनाथ रतन ठाकरे, रुपाली जगदीश पाटील, विजय अरुण देवरे यांचं या ठिकाणी प्रभाग 7 मध्ये भव्य असे जल्लोष स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशांच्या गजरात भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. तर अतिशय उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. तर प्रभाग क्रमांक 7 मधून बोकर गावातील विजय देवरे हे देखील निवडून आल्याने या ठिकाणी संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. तसेच
प्रभाग क्रमांक 7 मधील रंगनाथ ठाकरे हे देखील विजयी झाल्याने एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर जनतेने आम्हाला निवडून दिल्याने या ठिकाणी जनतेचे कामं आम्ही करू असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित उमेदवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर प्रभाग क्रमांक 7 मधून भोकर गावातील विजय देवरे हे देखील निवडून आल्याने या ठिकाणी संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली।
एकच मिनिट थांबा भाऊ. भाऊ काय सांगाल, प्रभाग क्रमांक 5 मधले आपले सर्व भाजपचे उमेदवार विजय झालेत, काय सांगाल? आमच्या नेत्याचा विश्वास सार्थकी ठरला आणि जनतेने दिलेला कौल, जनतेवर टाकलेला विश्वास आम्ही मान्य करतो. सगळ्यात पहिले मिलपरचा तुम्ही इतिहास घडवलेला आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 17 माझे पितृतुल्य, माझ्या माता बहिणींनो आणि 17च्या सर्व मतदार बंधू बहिणींना हृदयाच्या अंतःकरणापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की आजपर्यंत 45 वर्षाच्या इतिहासाला आज या दोन तरुणांनी आज छेद दिलेला आहे. नवलेंचा जो किल्ला होता, 45 वर्षाचा जो बुरुज होता, त्या बुरुसाला ढासळायला ये आणि कुठंतरी आम्ही कारणीभूत ठरलेलो आहे. आणि या धुळे शहराने मला घडवलेलं आहे. एक प्रामाणिक आणि एक सच्चा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. माझ्या हाकेला त्यांनी साथ दिली आणि हे दोघं तरुण निवडून दिले. पुन्हा एक वेळा मी प्रभाग क्रमांक 17च्या सगळ्या मतदार बंधू बहिणी, माता बहिणी, पितृतुल्य गुरुजनांचे आभार मानतो की त्यांनी हे दोन आणि हा इतिहास घडवला. सतत आभार. आणि जोपर्यंत मला आयुष्य आहे तोपर्यंत मी आता माझ्यासोबत माझा मुलगा धीरज आणि गीता नवले हे या परिसराचा विकास करतील. केव्हाही यांनी जर यांच्या कर्तव्यात कसुराई केली तर यांच्याकरता मी मत मागितलेले. यांनी जर ते काही केलं तर मी जबाबदार राहणार आहे. त्या नागरिकांसोबत मी यांना जाब विचारायला येईल. या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित पवार यांना जे तिकीट नाकारलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी रावल, धुळे शहराचे आमदार, तालुक्याचे आमदार, माजी खासदार, माजी आमदार, त्यांचे जिल्हा अध्यक्ष सगळ्यांना मी विचारलं होतं की अमित पवारला का नाही, त्याला नाही तर त्याच्या आईला द्या, आईला नाही तर त्याच्या पत्नीला द्या, माझ्या सुनेला द्या. तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्याने पवार घराण्यामध्ये उमेदवारी मिळणार नाही. तर म्हटलं मला उमेदवारी जी दिलेली आहे अशी हाताची पूर्ण केली. असं करून म्हटले तुमच्या पिछवाड्यात तुमच्या भारतीय जनता पार्टीचं तिकीट टाकून द्या, मला तिकीट नाही पाहिजे. आणि जे आमच्याशी शब्द दिल्यानंतर त्यांनी जे आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचा वचपा आम्ही घेतला. आता तर झाकी आहे, अजून तर आपला लांब प्रवास बाकी आहे. आजच्या विजयाचे श्रेय मी सर्वप्रथम आमचे मोठे बंधू स्वर्गवासी किरण अहिरराव यांनी ज्या प्रकारे लोकांची मागच्या 5 वर्षात सेवा केली होती, ज्या प्रकारे प्रभागात सर्व कामं केली होती, एक प्रकारे मी म्हणेल की त्याची पावती आज अहिरराव परिवाराला मिळाली. आमच्या पक्षाच्या कार्यसम्राट आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले, मनोज मोरे आणि हिराल अण्णामाळी या सर्वांच्या मेहनतीने आणि जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास आज आम्ही सार्थ करून दाखवला, याचा मला मोठा अभिमान आहे. यापुढे आम्ही अशीच कामं करत राहू अशी आज ग्वाही देतो. धन्यवाद. कमलेश भाऊ, नेमकं काय झालं तर की वहिनीचं विजयाचं काय? क्रमांक 6च्या 3 लोकांची मतमोजणी चालू असताना आमची आणि अप्पांची संपली वहिनींचं मतदान, जयश्री आपला वैभव जुसाने यांचं मतदान चालू असतानाच त्यांचे जे स्थानिक त्यांनी त्यांच्या कागदाच्या आधारावर जी बेरीज केली आणि ती बेरीज त्यांच्याकडनं ती चुकीची झाली. तशा झाली तो मतदान डिक्लेअर केलं होतं. मग प्रशासनाने सांगितलं की कळचा निकाल बाकी आहे. तो कळचा निकाल जेव्हा काउंट केला तर त्या निकालामध्ये प्रशासनाकडनं 100 मतांनी वैभव जुसाने निवडून आले होते. पोस्टल मताचा काय प्रकार? त्यामध्ये 50 मतं त्यांना होते. म्हणजे प्रशासनाच्या चुकीने झालं का? जे त्यांचे ज्यांच्या मतमोजणी जे प्रतिनिधी होते ना, त्यांनी हा जो कागद असतो ना, कागदाची बेरीज केली आणि ती बेरीजच्या आधारावर ते डिक्लेअर करून त्यांनी लगेच बाहेर डिक्लेअर करून निवडल्या. पण प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती ना. पण आता अधिकृत प्रसाराने यांना घोषित केलं. किती मतांनी विजय झाले? करून केलं ना 100 मतांनी. काउंटिंग झाली. जय श्रीराम. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून भाजप पक्षाच्या सर्व
उमेदवारांना या मतदारसंघातनं प्रभाग क्रमांक 8च्या सर्व नागरिकांनी भरभरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 4 पैकी आमचे 3 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आणि एका उमेदवाराचा एकदम निसटता पराभव झालेला आहे. तरी ती कसर आम्ही भरून काढू आणि ती उणीव आम्ही भासू देणार नाही. आणि जनतेने आम्हाला मोठ्या प्रमाणात साथ दिली, जो आशीर्वाद दिलेला आहे, आम्ही या मोराणे, महेंदे, चितोड, JK ठाकरेमधील कॉलनी परिसर या सर्व नागरिकांना मी सतत प्रणाम करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या सेवेसाठी मी कायम हजर राहील. त्यांच्या सेवेसाठी ही मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीची ग्वाही देतो. धन्यवाद.